मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शालिनी भक्तिसागर चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आतापर्यंत आपण संकष्ट चतुर्थीचं महत्त्व, किती गणपती बसवले तर कोणत्या कोणत्या इच्छा पूर्ण होतात आणि श्रावण भाद्रपद चतुर्थीपासून तर भाद्रपद चतुर्थीपर्यंत आपण एक महिनाभर गणपती स्थापन करून मातीच्या गणपतीची एकाच गजाननाची आपण जर पूजा केली तर कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण होतात असं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं। हेमकंठाची कथा सांगितली की हेमकंठा आणि त्या राजाची कथा, त्याला दुर्गंधीयुक्त शरीर का प्राप्त झालं होतं। बल्लाळाच्या कथा सांगितल्या, बल्लाळाच्या वडिलांनी बल्लाळबरोबर काय केलं त्याच्या कथा सांगितल्या, दक्षाची कथा सांगितली। अशा खूप छान छान कथा सांगितल्या। तर ज्या ह्या 2-3 व्हिडिओंमध्ये मी तुम्हाला सांगितलं, एक सिद्धिविनायक गणपती होता त्यातला आणि एक बल्लाळेश्वर गणपती होता आणि महागणपती, अशा करून तुम्हाला 3 अष्टविनायक मी तुम्हाला ऐकवले आहेत। आणि संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आणि आपली मंगळवारी येणारी चतुर्थीचं महत्त्व, अंगारिका, असं हे सर्व तुम्हाला सांगितलं। तर आता आपण श्री गणेशाला दुर्वा का आवडतात आणि दुर्वा का अर्पण करतात आपण त्याचं महत्त्व आता ऐकणार आहोत। तुम्हाला गणेश सहस्रनामाचा, संकटनाशक स्तोत्राचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यात। तर मित्रांनो, जास्तीत जास्त जणांनी हे गणेश पुराण श्रवण करण्याचे करावे। खूप जण म्हणतात की शॉर्टकटमध्ये गणेश पुराण सांगा, तर मी आता तुमच्या कमेंट्स तर खूप आल्या, तुम्ही ऐकणार नाही ऐकणार ते मला माहिती नाही, ऐकता आहे आणि कमेंट्स पण चांगल्या चांगल्या गावाहून येत आहेत, त्याबद्दल थँक्स, धन्यवाद। पण मी कुठलंही पुराण या अध्याय या कुठली पण पोथी जर मी आता हातात घेतली तर मला तर पूर्ण करावीच लागेल। तुम्ही ऐका की नको ऐका, कारण तुम्ही व्हिडिओ ऐकताय, मी हे आता ह्या कथा म्हणजे ज्या हातात घेऊन पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तर मला हे गणेश पुराण काही न सोडता मला संपूर्ण तुम्हाला सांगावंच लागेल। तर संपूर्ण कथा ऐकण्याचे, श्रवण करण्याचे, पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यायची। अष्टविनायक घर बसल्या तुमच्या अष्टविनायक होऊन जाईल, एवढं पुण्य तुम्हाला हे गणेश पुराण श्रवणाने मिळणार आहे आणि तुमच्या सर्व संकटांचा नाश होईल, सर्व कष्टांचा नाश होईल, सर्व विघ्न दूर करतील। गणपती राज आहे, गणराज आहे, या गणराजाचं थोडंसं सुद्धा आपण श्रवण केलं, पूजा अर्चना केली, त्यांचा अभिषेक केला, फूल, दुर्वा, मोदक, लाडू, खोबरे, साखर, पंचमेवा असं काही अर्पण आपण त्यांना करून त्यांना आनंदित आणि त्यांना प्रसन्न करून आपण खूप काही त्यांच्या सेवा करू शकतो। फुलांच्या माळा घालून, खूप काही खीर बनवून अशा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही अशा सेवा जर केल्या तर गणपती बाप्पा आपल्यावर आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतात। कारण प्रत्येक देव हा फक्त भुकेला भक्तीचा राहतो। कुठलाही देव असतो, ज्याची त्याची श्रद्धानुसार हे देवांचं राहतं। तुमची श्रद्धा रामावर आहे, कृष्णावर आहे, विष्णू भगवान आहे, शंकरावर आहे, गणपतीवर आहे, तर ज्याच्या त्याच्या इच्छानुसार प्रत्येक देव ज्याच्या त्याच्या भक्ताला त्याच्या इच्छानुसार फल प्राप्ती करून देतो। त्याच्या ज्या इच्छा आहेत ते भगवंत सर्वांच्या इच्छा पूर्ण करून देतं। तर असं हे गणेश पुराण 18 गणेश पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे हे गणेश पुराणच आहे। या गणेश पुराणाने सर्व आपल्या इच्छा सर्व इच्छा पूर्ण होतात। 7 जन्माचे दारिद्र्य दूर होते, 7 जन्माचे कष्ट दूर होते, ब्रह्महत्येसारखे पापांपासून आपण मुक्त होतो। हे कुठेही श्रवण करायला नाही मिळणार एवढं हे महान पवित्र गणेश पुराण, ज्याच्या काही जन्माचं, अनेक जन्माचं काही पुण्य आहे ज्याच्या पदरी, त्यालाच हे गणेश पुराण श्रवण करायला भेटेल। तर आपण आज या कथेमध्ये गणेशाला दुर्वा का आवडतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, लाईक करा आणि तुम्ही कुठल्या गावाहून कथा ऐकत आहोत तुमच्या गावाला प्राऊड ऑफ ठेवून तुम्हाला खूप गर्व वाटायला पाहिजे। कमेंट्स करताना तुमच्या गावाचं नाव लिहिताना तुम्हाला खूप गर्व वाटायला पाहिजे की मी या गावातून मी ऐकते आणि ती कमेंट्स वाचून मला सुद्धा खूप गर्व वाटतो की तुम्ही त्या गावातून ऐकून मला कमेंट्स करताय। तर आपल्याला दोघांना खूप गर्व वाटतो, म्हणून एक कमेंट्स नक्की करा आणि मला प्रोत्साहन द्या। मी ही पोथी हातात घेतली, हे गणेश पुराण हातात घेतलंय, तर जास्तीत जास्त जणांना सांगून शेअर करून माझ्या या गणेश पुराणाला मोटिवेट करा, मला पण मोटिवेट करा, आत्मप्रसाद करा, कमेंट्स करून मला आत्मविश्वास करून प्रोत्साहन द्या की तुम्ही खूप छान गणेश पुराण करता। या एक कमेंट तुमच्या गावाचं करून मला आत्मविश्वास माझा वाढवा। तर मित्रांनो,
आपण आज या गणेश पुराणामधला दुर्वा गणेशाला का आवडतात त्याच्या पुढे इतक्या छान छान कथा आहेत. त्या सर्व अष्टविनायक आपण करून घेऊ. 3 अष्टविनायक मी तुम्हाला सांगून चुकलेली आहे. तर त्या अगोदर तुम्ही जर तुमच्या मंदिरात बसलेले असणार, या कुठं बाहेर ऐकत आहे, या कुठं प्रवासात ऐकत आहे त्याबद्दल नाही, घरात जर तुम्ही आहे तर एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, तूप नसलं चालेल, तेलाचा दिवा, 2 अगरबत्ती, एक पाण्याची बाटली, त्या 2 अगरबत्तींमधली थोडी रक्षा त्या पाण्यात टाका आणि ती रक्षासुद्धा अगरबत्त्यांची एका प्लेटमध्ये एका डबीमध्ये जमा करा. आपल्या बाळांना प्रगती होण्यासाठी आणि आपली मुलं जिद्दी असतील, हट्टी असतील, काही ऐकतच नसणार तर हे पाणी त्यांना तीर्थ म्हणून, अमृत म्हणून, गंगाजल म्हणून त्यांना हे गणेश पुराणांच्या श्रवणाचं पाणी त्यांना प्यायला द्या. आणि रक्षासुद्धा कपाळी लावा. काही शुभ कामाला जाताय तर ती रक्षा लावून जा, म्हणजे तुमची सर्व कामं सहजासहजी होतील. आता आपण गणेश पुराणाला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सुसर्वदा. आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावो. या गणेश चतुर्थीच्या, हरतालिकाच्या तुम्हाला खूप काही शुभेच्छा. आणि ह्या 10 दिवसात तुमचे जेवढे काही सर्व इच्छा आहे ते गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करो, ही गणपती बाप्पांना मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः. ब्रह्मदेव म्हणाले, मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो, त्यावेळी तिथे नारदही आले. त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले. ते फळ आपल्याला मिळावं म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिके गणेश भगवान भांडू लागले. शंकरांना प्रश्न पडला, नक्की फळ कोणाला द्यावे? त्यावेळी त्यांनी मलाच विचारले, मी ते कार्तिकेला द्यावे असे सांगितले. म्हणून शंकरांनी ते फळ कार्तिकेस दिले. परंतु झाले काय की गणेश माझ्यावर रागवला. मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्मातेचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप धारण करून आला आणि मला घाबरू लागला. ब्रह्मदेवाला घाबरून देऊन ब्रह्मदेव घाबरले आणि त्यांनी सांगितले की हे तू मला असं का घाबरवतो आहे? ब्रह्मदेवाने श्री गणेशाला म्हटले, असे वाटले मला चंद्रालाच मोठी गंमत पण वाटत होती. तर ब्रह्मदेवाने जे फळ कैलासावर भगवान शंकराला मिळाले होते तर दोघांमध्ये चालू होतं की फळ कोणाला द्यावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले कार्तिकेला द्यावे. त्यावर श्री गणेश भगवान रागून गेले आणि ब्रह्मदेवाला ते घाबरण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर असे वाटल्यावर चंद्राला मोठी गंमत वाटली. तर गणपतीला वाटले की आपल्या ओबड-दोबड रूपाला पाहून चंद्र हसला, म्हणून गणेशाला हे पाहून सुद्धा राग आले. गणपती ज्या वेळेस ब्रह्मदेवाला घाबरत होते त्यावेळेस चंद्राला गंमत वाटली म्हणून चंद्राने हसून दिलं. म्हणून केव्हा केव्हा असं होतं ना, आपण काही साहजिक हसतो पण समोरच्याला असं वाटतं की हे चेष्टा करून माझ्याशी हसत आहे, तर असा मनामध्ये द्वेष निर्माण होऊन जातो. म्हणून केव्हा केव्हा काही गोष्टीचं कारणास्तव हसायला सुद्धा नाही पाहिजे. जसं चंद्राने गंमत म्हणून हसले, पण गणपतीला खूप राग आला. त्याला असं वाटलं आपल्या ओबाड-धोबाड रूपाला पाहून चंद्र हसला. गणेशाला हे पाहून राग आला. त्याने गणपतीला शाप दिला की तू माझ्या रूपाला हसलास, कुष्ठेने हसलास तर म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही. जे कुणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल, असे गणेशाने चंद्राला शाप दिला. असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांत शिथिल स्वरूप नाहीसे झाले. त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला. गणेशाच्या शापामुळे सर्व झालं आहे हे सर्व देवांना समजलं. त्यांना खूप वाईट वाटले. मग सर्व मिळून श्री गणेशाकडे गेले आणि चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा म्हणून विनवू लागले. तेव्हा श्री गणेशाला त्याचे कीव येऊन त्याने चंद्राला शाप दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्याच म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन जो कोणी घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणीही चंद्राचे दर्शन घेऊ नये. जो कोणी घेईल त्याच्यावर खूप मोठे संकट येईल असा शाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला. सर्व श्री गणेशाची प्रार्थना करायला लागले आणि आपापल्या ठिकाणी निघून गेले. त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. तप करण्यास सांगितले. चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर आला. तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागले. एकाक्षर मंत्राचा जप करता करता 12 वर्ष निघून गेली आणि प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, हे चंद्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला पूर्वीचे सुस्वरूप प्राप्त होईल. वद्य चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो
कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप बाधेल. चंद्रा, तुझी एक कोर मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो. आजपासून शुद्ध द्वितीयेला लोक तुझं प्रेमाने दर्शन घेतील. पण जो कोणी गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी जर तुझं दर्शन घेतील, चंद्राचं दर्शन घेतील, त्याच्यावर चोरीचा आळ येईल, त्याच्यावर मोठं संकट होईल असं गणेशाने चंद्राला सांगितलं. श्री गणेशाचा आशीर्वाद ऐकून चंद्रमाची मलिनपणा नाहीसी झाला, तो पूर्वीसारखा दिसू लागला. चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रकला असल्यामुळे त्याला भालचंद्र असं एक नाव गणपती चंद्राला आलेलं आहे. भालचंद्र असे नाव दिले गेले. त्या स्थानाला सिद्धिक्षेत्र गणपती असे नाव पडलेले आहे. गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि त्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापन केली. त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्र कला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव देण्यात आले आणि त्याला सिद्धिक्षेत्र असे नाव सुद्धा पडले. आता गणेशाला दुर्वा का आवडतात? एकदा कृतिवर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेव म्हणाले, दक्षिणेत जाम नावाचे एक शहर होते. त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता. तो अतिशय गुणी व श्रीमंत होता. त्याचे नाव सुलभ व त्याच्या पत्नीचे नाव होते सुभद्रा. ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती. तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते. एके दिवशी त्याच्याकडे फाटकी मलिन वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला. मधुसूदन त्याचे नाव. त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसतो आहे, म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला. तू बैल होशील, असे लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील. ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून सुभद्रा फार दुःखी झाली. आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्राने अतिथी ब्राह्मणाला शाप दिला. मूर्ख माणसा, तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास. मीही तुला शाप देते की तू सर्व प्राण्यात मूर्ख असा गाढव होशील. हा समुद्रेचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला. एका स्त्रीने ब्राह्मणास शाप द्यावा याचे वैषम्य वाटून त्याने समुद्रेला शाप दिला. तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिलास म्हणून तू दारिद्र्य अमंगल अशी चांडाळीन होशील. बरेच दिवस गेल्यावर शापेमुळे सुलभ बैल झाला. मधुसूदन गाढव, सुमद्रेस चांडाळ योनी प्राप्त झाली. पावसाळ्यात एका दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेत असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली. त्या दिवशी भाद्रपदातील चतुर्थी असल्यामुळे मंदिरात मोठा उत्सव होता. चांडाळीने एका निवाऱ्याची जागा मंदिराजवळ शोधली व ती त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडी व गवत गोळा केले. लाकडी पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडून गेला. फक्त एक अंकुर त्या गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडला. तितक्यात त्या ठिकाणी ते शापित गाढव व बैलही तेथे आले होते. त्यांनी गोळा केलेली हरळी खायला सुरुवात केली. ती कोणी खायची यात वाद सुरू झाला. दोघेही एकमेकास लाथा मारू लागले. बैल गाढवाला शिंगे मारायला लागला तर गाढव लाथा मारू लागला. असा दोघांचा धिगाणा चालला असताना तोंडातील हरळीची दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्यामुळे गणेशाला फार आनंद झाला. रात्र झाल्यावर देवाळ्यात सामसूम झाली. हाडळणीला भूक लागली. चांडाळीला भूक लागली. काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळवता ती देवळात आली आणि भक्तीने देवाला समर्पित केलेली खाद्यपदार्थ गणेशाची खाऊ लागली. तिच्या पाठोपाठ ते गाढव बी आलं, बैल बी आले. मंदिरात दोघांची सर्वांची पूजा भक्षण करू लागली. त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले. त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले. तिघी मंदिराच्या बाहेर वेदनेने विवळत पडले होते. अशा अवस्थेत त्यांनी मंदिराला तशाच अवस्थेत एक प्रदक्षिणा घातली. गणपतीला श्री गणेशाची मूर्ती या अपवित्र पाण्यामुळे विटाळली म्हणून त्यांनी पहिल्या पूजेचे गावातल्या लोकांनी विसर्जन करून दुसरी पूजा केली. अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या ते तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली. त्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली. त्यांच्यामुळे आपल्याला दोनदा पूजा केली हे लक्षात घेऊन तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात ठरवले. गणेशाने त्यांना विमानातून गणेश लोक नेण्यासाठी आज्ञा केली. गणेशांनी त्यांना विमानातील आपल्या दूतांना गणेश दूतांना बोलून तिघांना विमानात घेऊन गेले. पाहिल्यावर मंदिरातील भक्तांना तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न पडला दूतांना केला. तेव्हा ते म्हणाले, त्यांनी गावातल्या लोकांनी दूतांना विचारले की गणेश लोकातून जे दूत विमान घेऊन आले होते त्या तिघांना, तर यांनी कोणते असं काय पुण्य केलं होतं की यांना दूत गणेश लोकातले दूत आले. तेव्हा ते म्हणाले, या तिघांनी कोणतं पुण्याचं काम केलं आहे ते तुम्हाला सांगते ऐका. पुण्य आम्ही संपादन करून श्री गणेशाला संतुष्ट करू, मोक्षही मिळवू ते आम्हाला सांगा. गणेशाचे दूत त्यांना म्हणाले, एकदा नारद इंद्राला भेटवया स्वर्गात गेले असता दुर्वाचे महात्म्य काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले. तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले. पूर्वी कौंडिन्य नावाच्या एक ऋषी मस्तकावर
ऋषी स्थावर नगराजवळ राहत होता. त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते. त्या सरोवराकाठी कौंडिन्य ऋषींनी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिच्या पूजा करू लागल्या. तेव्हा त्यांची पत्नी आश्रया म्हणाली, श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो? त्यावर कौंडिन्य ऋषी दुर्वा महात्म्याची कथा सांगू लागले. फार फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला. त्या ठिकाणी तिलोत्तमा अप्सरा नृत्य करीत होती. तिचे नृत्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला. तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्तमेला एक राक्षस पुत्र झाला. तो आपल्या डोळ्यातील अग्नीने भराभरा जाळू लागला. यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान श्री विष्णूकडे गेले. श्री विष्णूंची स्तुती करू लागले. त्यावेळी विष्णूने त्यांना त्या राक्षसाचा वध श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे. तेव्हा श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले. मग विष्णूसह सर्व देव सर्व जीव गणेशाकडे आले. ते त्यांची स्तुती करू लागले. तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले आणि तो म्हणाला, अंडलासुराला कसं मारायचं ते मी तुम्हाला सांगतो. तेवढ्यात अंडलासूर 10 दिशा जाळत जाळत तेथे आला. तेव्हा सगळ्यांनी तेथून पलायन केले. बाल गणेश मात्र हास्यवदनाने अंडलासुराकडे पाहत न भिता तेथेच थांबला. कौंडिन्य ऋषी पुढे सांगू लागले, जेव्हा अंडलासुराने गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्नीने समुद्र कोरडा पडला. पृथ्वीही डळमळू लागली. तेव्हा बाल गणेशाने अंडलासुराला गिळून टाकले. त्यामुळे गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणेशाने अंडलासूर राक्षसाला डायरेक्ट गिळून टाकले म्हणून गणेशाच्या शरीराची संपूर्ण आग होऊ लागली. त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले. त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी मस्तकावर चंद्राची स्थापना केली म्हणून भालचंद्र असे नाव पडले. ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी बुद्धी या नावाच्या आपल्या 2 मानसकन्या अर्पण केल्या. त्या पंख्याने वारा घालू लागल्या. विष्णूने आपल्या हातातली कमळ त्यांना दिली. त्यामुळे गणेशाला पद्य पाणी असे नाव पडले. वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरी त्यांचा दाह शांत झाला नाही. हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेला नाग गणेशाला अर्पण केला आणि त्याला व्यालंभर गणपती असे नाव पडले. आणि शेवटी 88 सहस्र मुनींनी 21 दुर्वाची एक एक जुडी करून गणेशाला वाहिली. तेव्हा कुठे गणेशाचा देह शांत झाला आणि गणेश म्हणाला, अनेक उपाय करून माझा देह शांत झाला नाही, परंतु हा देह दुर्वांनी शांत केला आणि म्हणून मला आजपासून अत्यंत प्रिय दुर्वा आहेत. मला ज्यांनी दुर्वा अर्पण केला त्यांना यज्ञ केल्याचे 1000 यज्ञ केल्याचे पुण्य मिळेल. एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाले. तेव्हापासून अंडलासुराचा प्रशमन म्हणून गणेशाला काल नल प्रशमन असे नाव मिळाले आणि त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेशाची मूर्ती स्थापना करण्यात आली. तेव्हापासून त्याला विघ्नहर असे नाव पडण्यात आले. तर विघ्नहर एक हे माझं नाव आहे. इथं ही मूर्तीची स्थापना होईल. जो कोणी ह्या विघ्नहर काल नल प्रशमन नावाने जो कोणी माझी पूजा करेल, जो कोणी हे स्तोत्र म्हणेल, जो कोणी हे अध्याय ऐकेल, जो कोणी ही कथा ऐकेल त्याला सहस्र यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होईल आणि त्याचा सर्व संकटांचा नाश होईल आणि त्याच्या सर्व कामांमध्ये विजय होईल. तो जेथे जाईल तिथे त्याचा विजय होईल. यश कीर्ती मान सन्मान वाढेल. त्यांच्या मुलांच्या प्रगती होतील असे स्वतः श्री गणेशाने सांगितले आहे. तर अशी ही गणेशाला दुर्वा का प्रिय आहे त्यातली एक कथा मी तुम्हाला सांगितली आहे. तर गणेशाला दुर्वा का वाहतात तर सर्वांनी गणेशाला 21 दुर्वा नक्की वा. 21 नावं मी तुम्हाला जी सांगितली आहे, गणपती गणंजय गणपती हेरंब धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघ सिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाच सिद्धी दोंडी विनायक दुर्वा विनायक अशा या नावांनी गणेशाला 21 नावांनी एक एक दुर्वा व्हा म्हणजे सर्व संकटाचा नाश होतो आणि सर्व विद्या सहजासहजी लाभतात. म्हणून सर्वांनी गणेशाला दुर्वा वाहण्याचं महत्त्व आहे आणि ह्या 21 नावांचं सुद्धा महत्त्व आहे. तेव्हापासून सर्वांना दुर्वाचे महात्म्य समजले. अजून एक कथा आहे दुर्वाची, तर मी ते तुम्हाला सांगत आहे. तर पतीने आश्रयामधून एक दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने दुर्वेच्या वजना एवढे सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा आणि तुला दुर्वेच्या वजना एवढं सोनं देईल. त्याप्रमाणे आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली. कुबेराने दुर्वाकार पाहिले आणि त्याने एका तराजूमध्ये दुर्वा ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात सोनं ठेवले. तर आणि तराजूत टाकले.
तरी त्याचे वजन दुर्वाकारचे इतके झाले नाही. तो सारखं सुवर्ण घालीत होता. अखेर सर्व सोने संपले तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीलाच पारड्यात बसवले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी स्वतः कुबेर पारड्यात बसले तरी दुर्वाकारचे पारडे जागच्या जागीच होते. अखेर इंद्राला बोलवले. कुबेराने त्याला ऐरावतासह बसवले पारड्यात. एकीकडे दुर्वा आणि एकीकडे सोनं नाणं. कुबेरची बायको इंद्र देवता हत्तीसह सर्व ऐरावतासह सर्व एका पारड्यात बसले. पण दुर्वाचं वजन जागच्या जागी होतं, थोडं पण हलले नाही. नंतर विष्णू शंकर हेही सुद्धा एका पारड्यात बसले. एका पारड्यात दुर्वा आणि एका पारड्यात संपूर्ण देव बसले. हे सर्व चमत्कार पाहून सर्व थक्क झाले. तेव्हा सर्व देव आश्रयाला येऊन तिच्या पतीकडे गेले. कौंडिन्य ऋषीपाशी आले म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचं किती महत्त्व आहे हे आज आम्हाला कळलं. तेव्हापासून सर्वांनी गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्तांना सांगतात की या चांडाळीने एक दुर्वा वाहिली होती म्हणून या सुलभ बैल आणि चांडाळीनेला तिघांना आम्ही गणेश लोकामधून गणेश दूत 3 विमानं घेऊन आले आहे. तर जो कोणी या अध्याय ऐकेल त्याला यमदूत कधीच छळणार नाही, त्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि त्याला गणेशलोकी स्वर्गलोकी श्री गणेशापाशी जागा भेटेल असे स्वतः श्री गणेशाने सांगितले आहे. तर म्हणून आम्ही या 3 जणांना घ्यायला चांडाळीने केलेल्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडल्या. त्या पुण्याईने सुलभ, सुमद्रा आणि मधुसूदन तिघांना गणेशांनी प्रसन्न करून दुर्वाचे महत्त्व सुद्धा समजावून दिले आणि त्यांचा उद्धार केला. म्हणून तेथील भक्तांनी पटापट स्नान करून श्री गणेशाची दुर्वा वाहून यथोपचार पूजा केली. त्यांच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गणेश लवकर प्रसन्न झाला. तर असे हे दुर्वाचे महात्म्य आहे. आता संकष्टी चतुर्थीची पोथीचं महत्त्व सांगत आहे. कृतिवर्याच्या वडिलांनी ब्रह्मदेवांना विचारले, संकष्टी चतुर्थी आणि दुर्वाचे महात्म्य ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या पुत्राला संतती कशी होईल? तेव्हा ब्रह्मदेवच त्यास म्हणाले, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. ज्यांना मुलं बाळं संतान नाही त्यांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे आणि 21 दुर्वा अर्पण कराव्या. याच्याने संतान प्राप्ती होते आणि गणपती बाप्पा सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. त्याप्रमाणे कृतिवर्य ज्या अरण्यात राहत होता त्या ठिकाणी कृतिवर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने त्या संकष्टी चतुर्थीचे महात्म्य व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतिवर्य जागा झाला. बघतो तर काय त्याच्या शेजारी एक पोथी पडली होती. त्याने आपली तपस्या संपवली. ती पोथी घेऊन आपल्या राजधानीत आला. एक मोठी सभा भरवली. विद्वान पंडितांना त्यांनी पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्या संकष्टी चतुर्थी अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिलेले सांगितलेले होते. तेव्हापासून राजाला चतुर्थी व्रत करण्याची इच्छा झाली आणि अत्री ऋषी यांना बोलून त्यांच्याकडून शुभ मुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि त्यांना संतान प्राप्ती झाली. जो कोणी हे संकष्टी चतुर्थी करेल त्यांना संतान प्राप्ती होईल. शूरसेन संकष्टी चतुर्थीचे व्रत. शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतिवीर्याला समजले की संकष्टी चतुर्थी व्रत मला सविस्तर सांगा. त्यावर इंद्र म्हणाला, एक शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ यांचा कलक अंगाला लावावा. आवळा आणि तीळ यांना अंगाला लावून आपले सारे दारिद्र्य संपवावं. मग स्नान करावे. गजानन व्रताचा संकल्प करावा. सर्व दिवसभर उपास करावा. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर रुप्याच्या तांब्याच्या कलश एका आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षोडोपचारे पूजा करावी आणि हातात दुर्वा, तीळ, शमीपत्र आणि तांदूळ घेऊन हे नाव उच्चारावे. ओम गणाधिपाय नमः. ओम उमापुत्राय नमः. ओम अभयप्रदाय नमः. ओम एकदंताय नमः. ओम इभवक्रत्राय नमः. ओम मूषकवाहनाय नमः. ओम विनाकाय नमः. ओम इष्टपुत्राय नमः. ओम सर्वसिद्धप्रदिकाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम वक्रतुंडाय नमः. ओम अगनाशाय नमः. ओम विघ्नविंदस्कर्ते नमः. ओम विश्ववंद्याय नमः. ओम अमरेश्वराय नमः. ओम गजवक्रत्राय नमः. ओम नागयोगपतिन्यै नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम विघ्नदीपाय नमः. ओम परशुधाण्यै नमः. ओम सर्वविद्यप्रदिकाय नमः. याप्रमाणे एक एक दुर्वा वाहून श्री गणेशाची भक्तीने प्रार्थना करावी. याप्रमाणे जो कोणी 4 महिने संकष्टी चतुर्थीला जर असे हे 21 नावांनी दुर्वा, शमीपत्र, तीळ जर वाहिली तर त्यांना
त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतात. आता संकष्टी व्रताचे फल आणि महात्म्य. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवा, या संकष्टी चतुर्थीचे व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते सांगा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, कार्तिकेच्या प्राप्तीसाठी पार्वतीने समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजाने शोध लागेना म्हणून दैमंतीने हे व्रत केले. प्रद्युम्नेचा पुत्र अनिरुद्ध याला उषेची सखा चित्रलकाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले. प्रद्युम्नेचा पुत्र याची उशी सखा चित्रलेखाईने पळवून नेल्यावर रुक्मिणीच्या सांगण्यावर प्रद्युम्नाने हे व्रत केले. त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, पूर्वी तुला शब्रासुराने चोरून नेले, त्यावेळी तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा. अशा चिंतेत मी हे लोमेश ऋषींनी हे गणेश पुराण सांगितले होते, संकष्टी चतुर्थीचे महात्म्य सांगितले होते आणि मी हे संकष्टी व्रत 4दा केले, त्यामुळे मला हे गजानन गणपती प्रसन्न झाले. हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली. तेवढ्या प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध हा उषेशी विवाह करत परत आला आणि उद्धवाच्या सांगण्यावर कृष्णाने सुद्धा हे व्रत केले. या व्रताच्या पुण्याबळावर बाणासुराचा व्रत करून हे व्रत करून सृष्टी निर्माण करण्यास सामर्थ्य झाले. अशा या संकष्टी व्रताचे फल महात्म्य आहे. जो कोणी हे संकष्टी चतुर्थीचे महात्म्य ऐकेल त्याला 1000 रुद्र अभिषेकाचे गणपतीच्या अभिषेकाचे पुण्य मिळेल. संकष्टी व्रताचे उद्यापन कसे करावे. कृतवर्याने ब्रह्मदेवास विचारले, ब्रह्मदेवा संकष्टी चतुर्थी व्रताचे उद्यापन कसे व केव्हा करावे. ब्रह्मदेव म्हणाले, व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षोडोपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, नंतर गणेशाला नैवेद्य दाखवावा, पूजा संपवावी, 21 ब्राह्मण होमाला बसवावे, गणानत्वाहा या मंत्राचा 10,000 आहुतीने होम करावा आणि नंतर 1000, 500, 108 दुर्वांचा होम करावा. बलिदानानंतर पूर्ण आहुती द्यावी. ब्राह्मणांची गणेशाची षोडोपचारे पूजा करावी आणि ज्या चुका झाल्या त्याची क्षमा मागावी. असे प्रकारे उद्यापन करावे. असे जर केले तर आपल्याला अश्वमेघाचे पुण्य लाभते आणि ही कथा जो ऐकतो त्याला अश्वमेघाचे पुण्य त्याच्या पदरी पडते. ही सारी कथा सांगून इंद्रशूरसेन राजाला म्हणाला. अशा रीतीने कृतिवर्याने हे व्रत केले आणि त्यावेळी कृतिनगनासह उत्सव केला. गोरगरिबांना अन्नदान केले. अशा प्रकारे श्री गणेश कृपेने कृतिवर्याला पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती, धनप्राप्ती असे झाले. म्हणून जो कोणी ही कथा ऐकेल त्याला पुत्रप्राप्ती, धनप्राप्तीने आयुष्य आरोग्य लाभेल आणि गणेश लोकी गणेश पुराणाचे हे पुण्य फळ लाभेल. तर अशी ही संकष्टी चतुर्थीचे महात्म्याचे उद्यापनाची कथा होती. तर आता गणेश सहस्र नामावलीची आपण पठन करूया. श्री गणेशाने ज्या ज्या रूपात कश्यपाच्या मुलांना दर्शन दिले त्या रूपात तो त्यांना म्हणाला, माझी खूप रूपे आहेत. पूर्वी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सुद्धा ती पाहिली नाही. मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. तरी तुम्हाला जो वर मागायचा आहे तो मागा. ज्यांना ज्यांना जे श्री गणेशाकडे मागायचे होते ते त्यांनी मागून घेतले. त्यावर गणेश म्हणाला, तुम्ही ज्या ज्या स्तोत्राने माझी स्तुती केली ते स्तोत्र गायले. जो कोणी हे त्रिकाल स्तोत्रे गायतील त्यांची सर्व सिद्धे प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होईल, विद्या लाभेल, निसंतानांना संतान प्राप्ती होईल आणि 21 वेळा पठन करणाऱ्यांना सर्व इच्छा पूर्ण होतील. जे कोणी हे सर्व गणेश पुराण ऐकेल त्याच्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील. त्या कश्यप पुत्रांनी अनेक मूर्ती स्थापन करून त्यांच्या सुमुख, एकदंत असे अनेक नावं ठेवली. उत्तम रत्नांनी मंडित देवालये बांधली. कश्यप पुत्रांनी ज्या ज्या मूर्तीची स्थापना केली होती सर्वांच्या नावांचे एकीकरण करून ब्रह्मदेवाने गणेश सहस्र नाम निर्माण केले. जे कोणी हे 11 नावं 12 नावं ऐकतील त्यांना गणेश सहस्र नावाचे पुण्य मिळेल. तर ती 12 नावं कुठली आहे. गणेश सहस्र नामावली म्हणून या नावांनी ओळखली जाईल. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, गणाधिप, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, बालचंद्र, गजानन अशा प्रकारची 12 नावे निवडून काढली. विद्या शिकताना संकटाच्या वेळी या 12 नावांचं जो स्मरण करेल त्याला विघ्नाची बाधा कधीच होणार नाही. भृग सोमकांताला सांगतात. ब्रह्मदेवाने ज्या व्यासांनी गणेश पुराण सांगितले त्यातील हा उपासना खंड मी तुम्हाला सांगितला आणि अजून जर तुम्हाला काही कथा ऐकायच्या असतील तर मी त्या तुम्हाला सांगेल. शौनिकांनी ऋषींना सुतांना सांगितले. खूप कथा असलेले हे गणेश चरित्र
हे गणेश पुराण सांगताना मी तुम्हाला उपासनेचा महिमासुद्धा सांगितला, संकष्टी चतुर्थीचे व्रतचं महिमा सांगितलं, उद्यापन सांगितलं आणि गणेशाला दुर्वा का आवडतात असे खूप काही कथा सांगितल्या. ब्रह्मदेवांना, व्यासांना आणि भृगूंनी सोमकांताला सांगितले. हे उत्तम असे गणेश पुराण जो ऐकेल त्याच्या सर्व संकटाचा नाश होईल, त्याच्यावर कोणतीही विपत्ती येणार नाही आणि तो सर्व सुखे उपभोगेल असे हे गणेश पुराण आहे. नंतर शौनिकादी ऋषी सुतांना म्हणाले, एकदा एका मुक्याला लोमेश ऋषी ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. त्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून हे गणेश पुराण ऐकण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा ब्रह्मदेवाने हे पुराण लोमेशला सांगितले आणि त्या मुक्याने भक्तीने ते श्रवण केले. त्याबरोबर त्या मुक्यास वाचा येऊन तो बृहस्पतीप्रमाणे बोलू लागला. पुढे हा मुका विश्वासू कुलामधील एका राजाकडे गेला. त्या राजास मुळीच संतती नाही असे पाहून त्याने हे पुराण त्या राजास ऐकवले. त्या राजाला सुद्धा पुत्र प्राप्ती झाली. राजाच्या भगिनीला संतती नव्हती, तिलाही गणेश पुराण ऐकवले तर तिला पण संतान प्राप्ती झाली. श्रवणाने संतान प्राप्ती, पुत्र पौत्रादी सर्व सुख भोगतील. सगराच्या पुत्रांपैकी एक पुत्र निर्माण होईल असं त्याने ऋषींनी सांगितले. तसा हा लोमेश ऋषींच्या मुखातून हे गणेश पुराण ऐकल्यावर पंगुपणा लोमेशचा नाहीसा झाला. लोमेश हा लंगडा होता तर त्याचा लंगडापणा नाहीसा झाला. सूत म्हणतात 18 पुराणांच्या श्रवणाने जे पुण्य प्राप्त होते ते फक्त गणेश पुराणांच्या 2 शब्दांनी श्रवण केल्याने सर्व गणेश पुराणांचं पुण्य प्राप्त होऊन जाते. गणेश पुराणांच्या सांगण्याने वक्ता आणि श्रवणाने श्रोता दोघेही पापमुक्त होतात. जो सांगतो तो पण आणि जो ऐकतो तो पण दोघेही श्रोता पापमुक्त होऊन त्यांच्या संसार सागरामधून तरुण जातात. त्यांचे आयुष्य सोने होते असे हे गणेश पुराणांचे महात्म्य आहे. जेथे जेथे गणेश पुराण वाचवतील तेथे कधीच नेगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही. त्यांच्या घरातील झगडे, भाटभटी, पितृदोष, ग्रहदोष, कलदोष सर्व दोषांपासून ते मुक्तपणातून राहतील. त्यांच्या घरात कधीच भांडणे नाही होणार. दरिद्रता कायमची 7 जन्माची दूर होईल. एवढं हे गणेश पुराण महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, इथे मी हे गणेश पुराणातला हे अष्टविनायक तुम्हाला यात सांगितले आहे. दुर्वाचे महात्म्य वगैरे गणपती अष्टविनायक सांगितले आहे. जर तुम्हाला माझा हा अष्टविनायकाचा हा व्हिडिओ कथा आवडली असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या गावाहून. मी पण शहापूर गाव, बुऱ्हाणपूरजवळ शहापूर गाव आहे MP साईड. तर मी पण बुऱ्हाणपूरला इकडे राहते. बुऱ्हाणपूरजवळ शहापूर गाव आहे, MP कडे माझे सासरवाडी आहे. माझं माहेर पारोळ्याचं आहे, धुळ्याकडे. तर मित्रांनो, मी पण तुम्हाला माझ्या गावाचं नाव सांगते. शहापूर गावाची आहे मी. इथं छोटं खेडं आहे बुऱ्हाणपूरजवळ शहापूर गाव. तर तुम्ही पण कुठल्या गावाचे आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर आता अजून भेटूया छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा व्हिडिओसोबत. जय श्री गणेशा. कमेंट्समध्ये जे तुम्हाला आवडेल ते करा. जय श्री गणेशा.